महाराष्ट्र, कसे आहात? मस्त ना? हसत खेळत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आपण बोलू एका विषयावर, कारण की ज्यावेळेस आपण काहीतरी चुकीचं करतो किंवा काही गोष्टी आपल्याबरोबर घडलेल्या असतात त्या त्या इग्नोर करत गेला आपण, तर ते लोक समोरचे अजून जास्त करण्याचा प्रयत्न करत असतात. भले ते काहीही असू द्या. त्या दिवशी मी गाडीवरून पडले, त्याच्यानंतर मी आजारी पडले, त्यानंतर मला त्रास खूपच होत होता. म्हणजे अशी लोक आहेत की त्यांना गोड बोललं तर आपण चांगले आणि त्यांना आपण वाईट बोललं तर आपण वाईट. त्यांचे जर कुठला हेतू सिद्ध नाही झाला तरी आपण वाईटच असतो. नेमकं असं का बरं? आपण कुठला गुन्हा केला आहे का? आणि त्यांना जी व्यक्ती आवडतात मग त्यांना छान हसून खेळून गप्पा मज्जा मस्ती करत बसणार, त्यांच्या साईडनी सपोर्ट करणार, त्यांना सगळं सपोर्ट करणार. आणि आपण जर काय बोललं की मग आपल्याला दुसऱ्या थ्रू बोलण्याचा प्रयत्न करणार, मध्यस्थी कोणाला तर पाठवणार, त्यांना बोलायला लावणार, आपण नाही बोलणार, आपण साईटनेच ऐकणार. मग तो व्यक्तीसारखं त्या व्यक्तीचं नाव घेणार. मग आम्हाला पकडलं त्यांना का नाही, आम्हाला पकडलं त्यांना का नाही. आमच्यावर पण जिम्मेदारी आहे, आम्हालाही बघावं लागतं, आम्हालाही सगळं करावं लागतं. मग तुम्हाला जर ठीक नसेल वाटत तर घरी थांबा. मला सांगा, काही व्यक्ती गरजूनुसार कामाला जाणारे असते, त्या काही असो. कोण एकटं असतं, कोणाची फॅमिलीची जबाबदारी असते. मला सांगा, कुठल्या व्यक्तीला हौस आहे की माझ्याकडे सगळं काय आहे तरी मी कामावर जातो? अहो, प्रत्येकाला गरज असते, प्रत्येकाची कुठली ना कुठली नड असते. सगळीच कोण सांगत सुटलं असं नाही. कोण मस्त चांगलं वरून दाखवतंय पण त्याच्या मनात खूप मोठं दुःख असतं, भरपूर दुःख असतं. आणि कोण असतं तर मन मोकळेपणाने सांगत असतं. मन मोकळेपणाचा पण लोक फायदा घेतात बरं का. तसंच मी पण कधी कोणाला काही सांगत नाही, काय नाही. आपलं किती जरी त्रास असला तर माझे मी काढत असते. आणि काही व्यक्ती अशा असतात की जाऊ दे, आपलं मानपान कमी होईल, आपलं दुःख सांगून दुसऱ्याला काय भेटणार, उलट ती समोरची व्यक्ती त्रासच देणार. अशा गोष्टी होत असतात त्या. म्हणून काही व्यक्ती काय करतात की काही गोष्टी सांगतच नाहीत, म्हणून समोरची व्यक्ती एवढा फायदा घेते. आता मला सांगा, कोण आजारी पडलं, बाबा तुझं दिवस जर कट होत असतील, म्हणजे जे XYZ कोणासोबत घडलं आहे, आमच्या डोळ्यात एकच घडलेल्या घटना सांगते मी, म्हणजे माझ्याबरोबर घडलं असं नाही आहे. कोण व्यक्ती असेल की तिला फारच गरज असेल, तिला सुट्टी घ्यायचीच नाही, बाबा तुम्ही आमचे खाडे कट करताना तर आम्हाला सुट्टी घ्यायचीच नाही, तर समोरचा व्यक्ती प्रेशर आणणार. मग तो बोलला की बाबा मी आजारी आहे, मग भरून देणार का? नाही ना, तसं नाही. ते डिक्शनरीतच नाही, तसं चालतच नाही. आम्हाला सुद्धा फाईन बसते, आम्ही सुद्धा उशीरना येतो. जो मेन असतो का, आम्हालाही फाईन बसते, आम्ही उशीरना येतो. मग आमचे पण दिवस कट होतात आणि काय वगैरे वगैरे बरंच काहीतरी बोलतो. मग तो काय करतो, दुसऱ्याच्या हाताला धरून बोलत असतो. तो एकटा नाही बोलणार, कारण की त्याला मागचा सपोर्ट असल्याशिवाय पुढचा बोलत नाही. जर मला मागं सपोर्टच नाही तर मी कशाला बोलल? तुम्ही प्रत्येक जणाचं मी सांगते बरं का. जर आपण धाडशीने पुढं बोलतोय तर मागं कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय बोलणार आहे का? मागं पाठिंबाच नाही तर आपण गप्प बसून मान असं हां हां, किती जर त्रास किती जर वेदना असल्या तर ते आपण ऐकत बसतो. खरं आहे की नाही? तसंच आहे. आणि आता बऱ्याच गोष्टी असं असतात की कुठल्या बाईला मुलं असतात, तिच्या मागे जिम्मेदारी आहे की सुट्टी घेतल्यावर दिवस कमी येतील. मग दिवस कमी आल्यावरती घरातलं सामान म्हणा, कोणाचं कर्ज असतं, कोणाचं घराचं कर्ज असतं, बाहेरचं कोणाचं दिलं घेतलेलं असतं. तो माणूस किती जरी आजारी पडला तरी तो प्रामाणिकपणे कामावर जातो. का? की माझं पोट त्याच्यावरच चालतंय आणि मला ते सगळ्या जिम्मेदाऱ्या पार पाडायच्या त्या, म्हणून तो व्यक्ती कामाला जात असतो. आणि त्याच्यामुळं तो आजारी असला काही असला तर त्याच्या पाठीवर ओझं असतं, म्हणून तो जात असतो कामाला. त्याचाच घर फायदा आपल्यावर मेन लोक असतात ते घेत असतात, कारण की त्यांना बोलायला सोरसस, त्यांना बोलायला अधिकार, आणि त्यांच्या फेवरमध्ये जी चांगली लोक आहेत त्यांना मात्र सूट देणार. ठीक आहे, ठीक आहे, बरं नाही ना, चालतंय, बघू आपण भरून देऊ दिवस. आणि त्या व्यक्तीच्या विरोधात आपण आहे त्याला नाही तसं करणार, दिवस वगैरे भरून नाही देणार, काय नाही. त्याला वाटणार की ह्याच्या मागं लय बाबा मोठी लोक असणार आहेत, मग ह्याला काय गरज. पण त्याला काय माहिती की त्यानं त्याचं दुःख सांगितलेलंच नाही आहे. तो आपलं इमानदारीने कष्ट करतो, खातो पितो. त्याच व्यक्तीचे हे लोक
पाय ओढायचे प्रयत्न करत असतात. ह्या समाजात तेच चालू आहे. जर त्या व्यक्तीला त्याच्या मनासारखं भेटलं तर तो माणूस चांगला. काय एक नंबर काम करतात. खरंच त्यांच्यासारखं काम कुणीच करू शकत नाही अशी बोलणारी लोक असतात आणि आहेत पण. रिअल आहे, रिअलच्या घटना आहेत ह्या सर्व. असं नाही कारण बघा तुमच्या फेवर खाली हाताखाली लोक कामाला आहेत. तुमच्यासाठी ते सर्व समानच झाले पाहिजे. नेम अटी समानच झाल्या पाहिजे. नेम कानून कायदाही समानच झाला पाहिजे. एकाला उच्च एकाला नीच असं बघायची गरजच नाही. कारण की आपण सर्व महाराष्ट्रात राहतो. एक समानच सर्व आहे. समानच सर्वांना अधिकार आहे. सर्वांना समानच कानून आहे. तर भेदभाव करायची कोणालाही गरज पडत नाही. माझं म्हणणं असं आहे. तुम्ही तुमच्या हाताखाली कामगार आहेत ना, सर्वाला नेम एकच लागले पाहिजे. आता बघा कुठल्या पण पदाला गेलं तर सर्वांना नेम समान असतात. पण काही ठिकाणी असं असतं की तुम्ही आमचे पाहुणे, मग तुम्हाला कमी काम, तुम्हाला कामच नाही, मग तुम्हाला इकडं तिकडं टेम्पररी कामाला द्यायचं. जातो हे कर, जातो ते कर. आणि जे तुमच्या ओळखीचेच नाही ते कष्ट करण्यासाठी आले त्याला काम भरपूर द्यायचं. जा कर, इकडं जा, तिकडं जा, तिकडं लांब जा, इकडं कर, तिकडं ते काम कर, असं कर. असं का? तुम्ही एक कामगारच आहात तिथं, आम्ही पण एक कामगारच आहोत. आम्ही पण माणूस आहे, तुम्ही माणूसच आहे. सर्व समानच झाले पाहिजेत काम. कुणालाही कमी जास्त बोललं नाही पाहिजे. कारण की आम्ही जसं काम करतो तसं तुम्हीही करता. जसं आम्हाला मागं पाठीवर ओझं दिलेलं आहे तसं तुम्हालाही असणारच आहे. कुणालाही हौस नाही आली बाहेर जाऊन कष्ट करायची, खायची, प्यायची. ज्यावेळेस काम असेल ना तर सगळ्याला समान असतं. काही कोणाच्या गरजा असतात, कोण कर्जात डुबलेलं असतं, त्याला ती जिम्मेदारी असते की बाबा मी जर खाडा केला तर ते पैसे कमी येतील, मग त्याच्यासाठी मला कष्ट करणं भाग आहे. मग दुसऱ्याच्या फेवर हाताखाली धरून बोलायची काही गरज नाही. तुम्हाला वाटलं ना तोंडावर बोला, बरोबर आहे की नाही. अशा बऱ्याच लेडीज आहे की ते कुठल्या ना कुठल्या दबावाखाली कामं करत असते. त्या हे नाही राहिलं पाहिजे. आज सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. या महाराष्ट्रात राहतो तर सर्वांना स्वातंत्र्य आहे. तो ज्याच्या त्याच्या मनाने राहू शकतो. कधी कुणाला आजार सांगून येत नाही. तर ते सर्वांनी माणुसकीच्या नात्याने त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. मी जर काही चुकीचं बोललं असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगा. कारण की बऱ्याच घटना माझ्या डोळ्यात एकच घडलेल्या त्या ते मी सांगत असते आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असते. बघा हे पण दुनिया अशी आहे आणि ह्या दुनियात पण ह्या गोष्टी चालतात. आणि जो बोललो जातं त्याचं तोंड मात्र दाबत असते ते. कारण की तो बोलतोय मग त्याच्यामुळं आम्हाला त्रास होतो, मग त्याचं तोंड कसं दाबायचं. असंही आहे ह्या जगात, असंही चाललेलं आहे. म्हणून ज्यांनी त्यांनी ना आपण आपला पाया मजबूतच करून चाला. आपलं दुःख कुणालाही सांगू नका. त्याचा फायदा लोक घेतील, त्याचा गैरसमज करून घेतील. काय असतं तो XYZ विषय तो. म्हणून सांगते की आपण आपली जबाबदारी घ्या, आपण आपल्या जबाबदारीवर चाला. दुनियाच्या नमस्कार करू नका. दुनिया आपल्याला नमस्कार करणार नाही. नमस्कार केला तरच चमत्कार आहे, नाही तर काही नाही. ही दुनिया अशी आहे. म्हणून आपण आपलं कष्ट करत राहा इमानदारीने. ह्या का शेवटी वरचा बघणार आहे. आपल्या कष्टाला ही फळ निश्चित आहे, भेटतंच. म्हणून वरच्यावर सगळं सोडून द्यायचं. देव बराबर रिंगणात आणून सोडतो. आपण म्हणत असेल की आपण मांजर म्हणत नाही का, एक म्हण नाही का, मांजर किती जर डोळे झाकून दूध पित असेल तर तिला सगळं जग बघत असतं. तसंच आहे की आपल्या प्रत्येक हिस्ट्री देवाकडे असते. आपण म्हणतो देव नाही आहे असं. अहो देव नसता तर आपल्याला वारं हवा कादळ हे दिसतं का. पाऊस कधी येतो तो देव नाही आहे का. आज जर झाडं असेल, वारं म्हणजे झाडं आहेत म्हणून तरच आज पाऊस पडतो. मग ती पण देवानेच बनवलेलं आहे ना. आपण श्वास घेतो, दिसतो का आपल्याला श्वास. नाही ना. वारं दिसतंय का आपल्याला. नाही. मग हे देवाचाच चमत्कार आहे ना सर्व. म्हणून सांगते जे काय चाललंय ते विचित्र आहे, समजून घ्या. आणि खरंच सांगते लेडीजला कामावरती त्रास देणं बंद करा. कारण ती पण एक कुठल्या तर जबाबदारीखाली जगत असते. तिच्या लेकरं बाळं असतात, त्याच्यासाठी ती आतुकात प्रयत्न करत असते. तर माझं चुकीचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. जे की मी डोळ्याने पाहिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. बाकी माझा ह्याच्यात काही हेतू नाही, काही साध्य करत नाही आहे मी. मला जे चुकीचं वाटतं ते मी बोलते. मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. चला बाय.